आज आपण बघणार आहोत की बाळासाठी एक पौष्टिक आणि तितकीच सुरक्षित घरगुती खीर कशी बनवायची. आईच्या दुधासोबत बाळाच्या आहारात ही खीर एक परफेक्ट जोड ठरू शकते. नमस्कार, सगळ्या आईबाबांचं खूप खूप स्वागत. आपल्या बाळाच्या पोषणाची काळजी घेण्यासाठी आपण एकत्र जमलोय, ही खूपच चांगली गोष्ट आहे. चला तर थेट मुद्द्यावर येऊया. आत्ता बाजारात बाळांसाठी इतके वेगवेगळे पदार्थ मिळतात, मग आपण घरगुती खिरीचाच विचार का करायचा आणि त्यातल्या त्यात ह्याच खिरीचा का? चला समजून घेऊया. याचं कारण आहे ना, ते खूपच सोपं आणि महत्वाचं आहे. ही खीर फक्त आईच्या दुधाला एक जोड नाहीये, तर ती बाळाची वाढ, वजन आणि ताकद वाढवण्यासाठी मदत करते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ही पचायला एकदम हलकी आहे आणि घरी बनवायला तर त्याहूनही सोपी. बरं, ही खीर फायदेशीर आहे हे तर आपल्याला कळलं, पण असं नक्की काय आहे बरं या खिरीमध्ये? कोणती पोषण मूल्य आहेत जी तिला इतकं खास बनवतात? चला, यामागचं थोडं सोप्पं विज्ञान पाहूया. सुरुवात करूया पिष्टमय पदार्थांपासून, म्हणजे कार्बोहायड्रेट्स. हे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर बाळाच्या शरीरासाठी लागणारं इंधन आहे. बाळ दिवसभर रांगत असतं, खेळत असतं, त्यासाठी जी एनर्जी लागते ना, ती सगळी इथूनच मिळते. त्यानंतर येतात प्रथिने, म्हणजेच प्रोटीन्स. हे तर बाळाच्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. त्यांचे ते छोटे छोटे स्नायू आणि शरीराची प्रत्येक पेशी मजबूत करण्यासाठी प्रोटीन्स खूपच गरजेची भूमिका बजावतात. आपल्याला तर माहितीच आहे की हाच तो काळ असतो जेव्हा बाळाची हाडं आणि चिमुकले दात तयार होत असतात. या नाजूक वाढीसाठी कॅल्शियम हा एक भक्कम पाया आहे आणि ही खीर तो पाया रचायला मदत करते. आणि मग आहे लोह, म्हणजे आयर्न. हे बाळाच्या शरीरात चांगलं रक्त तयार करण्यासाठी आणि प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी खूप आवश्यक आहे. याचमुळे बाळ दिवसभर एकदम फ्रेश आणि ॲक्टिव्ह राहतं. आणि हो, हे विसरून अजिबात चालणार नाही. स्निग्ध पदार्थ म्हणजे चांगले फॅट्स. बाळाच्या आयुष्याच्या या पहिल्या टप्प्यात मेंदूचा विकास अक्षरशः रॉकेटच्या वेगाने होतो आणि या विकासासाठी चांगले फॅट्स खूप महत्वाचे आहेत, जे ही खीर पुरवते. थांबा, एवढंच नाहीये. या मुख्य घटकांसोबतच यात व्हिटॅमिन ए, सी, डी आणि इतरही अनेक आवश्यक खनिजे आहेत. म्हणजे खरं तर एका वाटीमध्ये बाळाला पोषणाचा एक छोटा खजिनाच मिळतो. आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की साहित्य खूप अवघड किंवा महागडं असेल, पण तसं अजिबात नाहीये. चला पुढच्या स्लाइडवर बघूया की यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. साहित्य एकदम आपल्या घरातलं आहे. 2 वाट्या तांदूळ आणि प्रत्येकी पाव वाटी हरभरा डाळ, तूर डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ. बघा, आहे की नाही सगळं आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ही खूप महत्वाची आहे. हे सगळं धान्य आणि डाळी वापरण्याआधी स्वच्छ धुवायच्या आणि मग उन्हात किंवा घरातच पंख्याखाली पूर्णपणे वाळवून घ्यायच्या आहेत. स्वच्छता सगळ्यात महत्वाची, बरोबर? आणि आता एक गंमत सांगतो. ही खीर म्हणजे एकाच चवीची नाहीये. आपण ती 2 वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो, जेणेकरून बाळाच्या जिभेला पण थोडा बदल मिळेल. आपण ही खीर गोड बनवू शकतो, जी बाळाला नवीन चवीची ओळख करून देण्यासाठी उत्तम आहे. किंवा मग तीच खीर आपण खारी, म्हणजे कांजीच्या रूपातही देऊ शकतो. चव वेगळी, पण पोषण तेच. तर मग आता साहित्य तर कळालं. पण प्रश्न हा आहे की याची पूड कशी बनवायची? ही खीर शिजवण्याची योग्य पद्धत काय आणि बाळाला ती नेमकी कशी द्यायची? हे सगळं आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. आज आपण बघणार आहोत बाळासाठी एक अगदी सोपी आणि पौष्टिक खीर कशी बनवायची. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर पहिल्या भागात आपण साहित्य तर बघितलंच आहे. आता वेळ आहे कृतीची. बघूया ही खीर नक्की कशी बनवायची. आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे याची पूड तयार करणं. खरं तर हीच आपल्या बाळाच्या संपूर्ण पौष्टिक जेवणाचा पाया आहे. ही पूड बनवणं ना अगदी सोपं आहे. सगळी धान्य आणि डाळी एकत्र करून छान बारीक दळून घ्यायच्या. मग ही पूड एका हवाबंद डब्यात ठेवायची, म्हणजे ती चांगली टिकते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? एकदा बनवून ठेवली की ही पूड चक्क 15 ते 20 दिवस आरामात वापरता येते. आहे ते नाही सोयीचं? बरं, पूड तर तयार झाली. आता या पूडपासून खीर बनवण्यासाठीचा मूळ बेस कसा तयार करायचा ते बघूया. या एकाच बेसपासून आपण गोड किंवा खारी दोन्ही प्रकारची खीर बनवू शकतो. चला आता बघूया शिजवायचं कसं.
एका भांड्यात 1 चमचा पूड घ्यायची आणि त्यात थोडंसं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे मिश्रण गॅसवर किंवा कुकरमध्ये शिजवून घ्या. पण हो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, गुठळ्या होऊ नयेत म्हणून चमच्याने सतत ढवळत राहायचं. खीर अशी छान मध्यम घट्ट झाली की झाली तयार. आणि आता येतोय सगळ्यात मजेशीर भाग, म्हणजे एकाच बेसपासून 2 वेगवेगळ्या एकदम स्वादिष्ट चवीच्या खीर कशा बनवायच्या ते पाहूया. समजा गोड खीर बनवायची असेल तर त्या तयार बेसमध्ये थोडं दूध आणि चवीपुरता गूळ किंवा साखर घालायची. छान मिक्स केलं की झाली गोड खीर तयार. आणि जर खारी खीर म्हणजे कांजी बनवायची असेल तर त्यात शिजवलेल्या भाज्यांचं पाणी किंवा रस, भाज्यांचे अगदी बारीक तुकडे आणि चिमूटभर मीठ घालायचं. आणि हो, शेवटी लिंबाचे फक्त 2 थेंब टाका. चव अगदी मस्त लागते. इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना गूळ किंवा साखर देताना ती अगदी कमी प्रमाणात द्यावी. त्यांच्या आरोग्यासाठी ही काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि खास गोष्ट सांगू का, ही जी खारी खीर आहे ना, म्हणजे कांजी, ती बाळाच्या पचनासाठी खूपच चांगली असते. त्यामुळे हा एक हेल्दी आणि चविष्ट पर्याय नक्कीच आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. बाळाला ही खीर भरवताना नेमकी काय काळजी घ्यायची ते समजून घेऊया. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. खीर नेहमी कोमट करूनच द्यावी. कोणताही नवीन पदार्थ पहिल्यांदा देताना अगदी थोड्या प्रमाणात सुरुवात करायची. बाळाचं वय जसं असेल त्यानुसार खीरीचा घट्टपणा कमी जास्त करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ॲलर्जीचं काही लक्षण दिसलं तर अजिबात वेळ न घालवता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. जर ही रेसिपी सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि इतरांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. आणि हो, अशाच पौष्टिक रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता एक प्रश्न, बाळासाठी तुमची स्वतःची आवडती पौष्टिक रेसिपी कोणती आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या आयडियाजमुळे इतरांनाही मदत होऊ शकते. धन्यवाद. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.